महायुती सरकारनं 2024-25च्या अर्थसंकल्पातील 43% निधीच खर्च केला असला तरी त्यात महिला आणि बालकल्याण विभाग अव्वल ठरलाय। तब्बल 79% निधी महिला आणि बालकल्याण विभागानं खर्च केलाय। त्याखालोखाल इतर मागास बहुजन कल्याण विभागानं 68% तर शालेय शिक्षण विभागानं 74% निधी खर्च केल्याचं कळतंय। विशेष म्हणजे आरोग्य विभागानं फक्त 60% निधी खर्च केल्याची माहिती समोर येते। 2024-25च्या अर्थसंकल्पात 8,23,344 रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद केली होती, मात्र प्रत्यक्षात सर्व विभागांकडून 3,58,765 रुपयाचा निधी खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे। राज्याच्या वित्त विभागाच्या बजेट एस्टिमेट अकोलेशन आणि यासोबतच मॉनिटरिंग सिस्टीम या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार 43% निधी खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे। तर 2024-25 वर्षात राज्यातील 43% निधी खर्च झालाय। गृहनिर्माण विभागानं 2% यातून खर्च केलेला आहे। तर सार्वजनिक उपक्रम विभागात 4%, अन्न व नागरी पुरवठा 13%, महिला व बाल कल्याण विभाग 79%, शालेय शिक्षण विभाग 74%, इतर मागास बहुजन कल्याण 68%, कृषी विभागानं 62% निधी खर्च केलाय। तर आरोग्य विभागानं 60% निधी खर्च केल्याचं कळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।